मुंबईमधून एका बाजूला महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावरती काही मिनिटांसाठी पाणी साचलं तरी त्याची चर्चा होते, तक्रारी होतात, राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होतात। दुसऱ्या बाजूला मात्र गडचिरोलीच्या अत्यंत दुर्गम आणि मागासलेल्या भागामध्ये कुठलीही तक्रार न करता पोलीस मोठ्या अडचणींचा सामना करतायत। दक्षिण गडचिरोलीच्या लाहेरी, बंगाडी आणि मीनागुंडा या भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या कच्च्या रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे। सर्वत्र चिखलाचं साम्राज्य आहे आणि याचा फटका बिनागुंडा इथल्या पोलीस मदत केंद्राला बसलाय। बिनागुंडा इथल्या पोलीस मदत केंद्रामध्ये 100 पेक्षा जास्त जवान राहतात। मात्र रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे या परिसरामध्ये सिलेंडरचा पुरवठा देखील होत नव्हता। सततच्या पावसामुळे चिखलाचे एकावर एक थर साचले होते। बंगाडीवरून निघालेलं रेशन आणि सिलेंडरचे ट्रॅक्टर मातीतच फसले। नाला पार करताना ट्रॅक्टरची ट्रॉली चिखलात रुतली। अखेर गडचिरोली पोलिसांच्या C60 जवानांनी ट्रॅक्टरला धक्का मारत चाक चिखलामध्ये रुतणार नाही याची काळजी घेत चाकापुढे दगडांचा आधार दिला आणि इंच इंच ट्रॅक्टर पुढे नेण्याचं काम केलं। जवानांच्या अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आवश्यक ते रेशन आणि सिलेंडर बिनागुंडाच्या पोलीस मदत केंद्रापर्यंत दाखल झालं। या परिस्थितीवरून महाराष्ट्र पोलिसांसह CRPFचे शेकडो जवान कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगतायत याचं वास्तव समोर आलंय। पुढची बातमी आहे बुलढाणा शहरामधून।